पवन कुठलं भात आहे? रत्नागिरी आज इकडे ना राजून कामाला लावला नाही बाबांना. हे बघा त्यामध्ये पेरायला येतात ना तेव्हा सोबत हा कांदा घेऊन येतात. कांदा काय घेऊन येतात? झुडकीचे बी 5-6 हां आणि ते याची पडवल्याचं 20 रुपयाला 4 बिया. मस्तपैकी गरम गरम शेतावरती कोरा चाय प्यायची मजा आहे ना, लय भारी. हा आमचा शहाणा बैल आहे हा बघा. आता आहे ना खूप वर्ष झाली याला, म्हातारा झाला बाबा. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. तर मंडळी सकाळच्या आहेत ना 7 वाजलेत आणि 7 वाजता आहे ना आपल्या गावाकडचं वातावरण बघा कसं आहे. हे बघा कसं दिसतंय बघा, मस्त दिसतंय. मंडळी तुम्हाला व्हिडिओचा थंबनेल बघून तर आजचा व्हिडिओ कोणता आहे हे समजलं असेल. तर आज आहे ना, आज मी चाललो आहे शेतामध्ये, कारण आज आहे ना आमच्याकडे पेरणीला सुरुवात करायची आहे. खूप दिवस लेट झाला. काही जण बरोबर मुहूर्तावरच पेरणी करतात, म्हणजे पाऊस पडू दे अगर नको पडू दे, पण ज्या दिवशी मुहूर्त असतं ना त्या मुहूर्तावर प्रत्येकजण पेरणी करत असतात. म्हणजे काही जण पेरणी करतात, पण आमच्याकडे आहे ना मुहूर्तावर पेरणी नव्हती केली, कारण पाऊस कधी पडतो आहे काय माहिती नव्हतं. पण असं बोलतात की मुहूर्तावर जी पेरणी करतात ना तो जो वापर आहे म्हणजे ते पीक येतं ना म्हणजे चांगल्या पद्धतीने येतं. पण मग आता आहे ना 2-3 दिवस मध्ये थोडा पाऊस पडून गेला आणि आम्ही आहे ना आज पेरणीला सुरुवात करतो आहे. हे बघा माझ्याकडे आहे ना, मी भात घेतलं आहे. हे बघा हे रोवली आहे आणि रोवलीमध्ये भात आहे आणि कांदा पण आहे. कांदा हे सगळे आपण पेरणीला जातो ना तेव्हा घेऊन जातो. आणि हे कोणतं बियाणं आहे? हे बघा सरकारी बियाणं आहे. कोणतं बियाणं आहे त्या बियाण्याचं काय आपल्याला नाव माहिती नाही. तर चला पेरणी करायला सुरुवात करतो आहे आपण आज. तर खूप झाली पेरणीला आहे ना, थोडा उशीर झालेला, पण आज शेवटी पेरणीचा मुहूर्त करायचा आहे. आणि बैल आहेत ना आमच्या शेतात गेलेत. बघा बैल लवकरच शेतात गेले. बरोबर तर खाली बैल आहे ते बघा. तर चला आणि आता शेतामध्ये आपण पोचले आणि हे बघा हे बैल आहेत. बघा हे इकडे आमचे बाबा आहेत. हे बघा बाबा इकडे भात पेरतायत. पवन कुठलं भात आहे? रत्नागिरी आज रत्नागिरी 8. रत्नागिरी 8. हे बघा रत्नागिरी 8 असे भाताचे नवीन नवीन प्रकार आहेत. त्याच्यामधलं हे एक रत्नागिरी 8 हा एक प्रकार आहे. तर यावर्षी आहे ना बाबा इकडं रत्नागिरी 8 भात पेरतायत. फायनली आहे ना आज आम्ही पेरणीला सुरुवात केली. इकडे बघा कशा पद्धतीने पेरणी केली जाते आपल्या कोकणामध्ये, तर तुम्हाला माहितीच असेल. इकडे बघा आता तर कसं खूप ठिकाणी आता बैलांचा वापर कमी केला जातो, जास्त करून ट्रॅक्टर वापरतो. पण आमच्याकडे अजूनपर्यंत बैल आहेत आणि आम्ही बैलांच्या सहाय्यानेच पेरणी करतो. हा बघा आणि चला काय झालं, लोंबणी तुटली. बघा नागराची लोंबणीच तुटली आमच्या. आणि इकडं आहे नाही ना लगेचच दुसरा नागर घेऊन आले. हा बघा हा य तिकडे आहे ना आपलं शौर्य घरात उभा आहे, पण तो इकडे यायला भीतोय. हा बघा घाबरतोय इकडे यायला, त्याला बैलांची भीती वाटते म्हणून लांबून लांबूनच आपल्याला हाका मारते. तर हे बघा तर इथं आहे ना लगेचच आपण दुसरा नागर बांधतोय. हा बघा नागर कसा बांधतात ना ते आपण बघूया. हे बघा ही आहे ना, ही त्याला आमच्याकडे लुमणी बोलतात. आणि बाबा हा काय नागर आहे ना? हा बघा नागर. आणि ह्याला काय बोलतात बाबा ना? तेरकू किती अडकावायचा तेरकू. हे बघा हे तेरकू बोलतात याला, म्हणजे हे अटकवायला आहे. 2 नागर आणि लुमणी पाठीमागे येऊ नये म्हणून हे तेरकू मारतात. आणि ही आहे ना, ही ह्याला इसकाड बोलतात.
आणि या बैलांच्या मानेवर आहे ना हे बघा ठीक आहे, याला आहे ना चोकाट बोलतात. तर चला पुन्हा एकदा आपण नागर लावलाय, नागर बांधून झालाय आणि परत बैलाने आपल्या कामाला सुरुवात केला नाही. हे बघा जमीन आहे ना जास्त ऊन पडले ना त्याच्यामध्ये एकदम भुसभुशीत झाले, त्याच्यामुळे नागर आहे ना लगेच लागतोय. हे बघा इकडे आहे ना शौर्य आलाय. शौर्य काय किती वाजता उठला? लवकर उठलास? हा लवकर उठलास ना? हा बघा तो घरातून हाक मारत होता, त्याला बैलांची भीती वाटते. काय रे कशाला आलायस? बैल धरायला म्हणून. बैल धरायला आलास ना? बैल धरायला आलायस ना? हू काय हू काय? इकडे बघा आयन लगेच आहे ना कोपरे खतायला सुरुवात केला नाही. हे बघा हे कुदलं आहे आणि कुदल्या नाही ना असे कोपरे खतले जातात. हे बघा वरनं फक्त थोडं थोडं कुदलं असं फिरवायचं बस नाही. हे बघा असं फिरवायचं टाकत. हां हे बघा हे आहे ना कुदलं खतून झालं ना की असं वरनं हे ढिपलं मारायची. हे बघा आहे दाखवते, कारण पेरताना काय उंच आपल्याला खताची गरज नसते. हे बघा तर हे बघा इकडे आहे ना आता ही मळी आपली नांगरून झाले आणि इकडे आहेत ना आहे आणि शारदा काकी आहे. हे बघा ढिपाल मारतात, ही अशी मोठी मोठी ढिपाल असतात ना ही मारायला लागतात. हे बघा आणि आहे बघा हे बघा ह्या कुटावल्या आणि इकडं आहे ना सोबत त्यांच्या असा टप पण घेतात, म्हणजे ह्याच्यामध्ये आहे ना असे जो कचरा पालापाचोरा काय असतो ना तो सगळा उचलून या टपामध्ये टाकतात आणि बाहेर टाकायला लागतो. हे बघा तर चला आता फायनली आहे ना आपली ही मळी एवढी नांगरून झाली. हे बघा चला आता बैल आहे ना आपण तिकडे आपल्या शेतामध्ये घेऊन चाललोय. चला इकडे बघा इकडे आहे ना राजून कामाला लावला नाही बाबांना. हे बघा बाबा घेऊन आलेत. हे बघा शिवाल. राजू बोललं तुम्हाला ना की थोडा मस्तीच करणार. हा बघा तेवढा मस्ती केला नाही, शिवाल एक मोडून टाकला नाही. इकडे बघा आणि बाबांनी लगेच नवीन शिवाल घेऊन आले. ते बघा ठोकायला ठोकतात. राजूची शिवाल ठोकून झाल्यानंतर मग आपल्याला इकडे बैल घ्यायचे आहेत. हे बघा आहे ना आपल्या मळीत पण आपल्याला हे भात पेरायचं आहे. हे कुठलं भात आहे? रत्नागिरी 8 हे सरकारी बियाणं आहे. हे बघा रत्नागिरी 8 आणि हा कांदा. हा बघा शेतामध्ये पेरायला येतात ना तेव्हा सोबत हा कांदा घेऊन येतात. कांदा काय घेऊन येतात? कांदा कशासाठी आणतात? कांदा म्हणजे त्याचा कांद्याचा मूळ कसा जोमान येतो तसा जोमान त्याच्यासाठी आहे ते. हे बघा सोबत आहे ना पेरणीला येताना सोबत भात रोवले आणि त्याच्याबरोबर कांदा पण घेऊन येतात. तर कांदा घेऊन येण्यामागचं कारण काय, जो कांद्याला मोड कसा जोमान येतो म्हणजे पटकन येतो, असा मोठा मोड येतो, तसंच भाताला पण मोड यावा. हे बघा हा त्याच्या मागचा उद्देश असतो. म्हणून पूर्वजांपासून जेव्हा पेरणीला येतात ना तेव्हा रोवलीतून भातासोबत हा कांदा पण घेऊन येतात. हे बघा तर चला तर मंडळी हे बघा ही आहे ना ही खुटावली आहे आणि खुटावलीनं आपल्याला आहे ना ही मोठी मोठी अशी जे ढिपलं असतात ना ही ढिपलं अशी फोडून घ्यायची. हे बघा फोडून त्याच्यानंतर मग हे बघा ही काकी आहे ना इकडं अशी जे तास केलेले आहेत ना ती जमीन अशी या खुटावलीन सारखी करते. तर चला आता आहे ना आपल्या इकडे दुसऱ्या मळीची पण हे बघा दुसऱ्या मळीचा पण पेरा करून झाला आहे. आणि हे बघा इकडे काय करतायत, काय करतो? भाजीचं बी. कुठलं बी आहे दाखव, कसलं आहे? तुळशीचं चिबुरणीचं आणि दालची भाजी. तुळशी चिबडीन आणि दाळची भाजी. हे बघा माठाची भाजी.
दाळची भाजी म्हणजेच माठाची भाजी. जी लाल भाजी असते ना तिला आमच्याकडे दाळची भाजी बोलतात. ते माठाची भाजी, ते जे लाल दांडे असतात ना ती. तर पेरा करताना ना त्याच्यामध्ये हे बघा असं बियाणं पेरलं जातं. जेणेकरून त्याच्यात काकडीचे वेल पण रुजतात आणि ती भाजी माठाची भाजी पण रुजते आणि चिबूड असतात ना त्याचे पण वेल. चार बिया 20 रुपयाला. हे बघा त्यानंतर मग आपण जेव्हा दार काढतो ना ती लावणी लावायसाठी तेव्हा ते त्यातून काढायचे आणि दुसऱ्या ठिकाणी परत लावायचे. हे बघा. आणि बाबा बहुतेक बाजारात गेले होते. बाबा बाजारात गेलो होतो तुम्ही का बियाणं आणायला गेलो होतो बाजारात? हो होय. मग कशा भेटले बिया विचारलं? ते काय झालं ते एवढंसं पॉकेट 10 रुपये. कसलं? झुडकीचे बिया 5-6 हां आणि ते याची पडवल्याच्या 20 रुपयाला 4 बिया. 20 रुपये 4. मग बघा आता बाजारातून आहे ना असे बाजारात पण पडवलाच्या बिया, तुळशीच्या बिया, दोडक्याच्या बिया अशा विकायला भेटतात. तर पहिले आहे ना प्रत्येकाच्या घरोघरी पडवलं, दोडकी, चिबूड हे सगळं प्रत्येकाच्या घरोघरी असायचं. त्याच्यामुळं विकत आणायची गरज नाही पडायची. पण आता जास्त कोण करत नाही या गोष्टी. त्याच्यामुळं बाजारातून विकत आणायला लागतात. हे बघा त्या बिया पडवलीच्या बिया वगैरे असतात ना त्या पहिल्या वेळी असे मोठी पडवल जून वगैरे झालं ना की त्याच्या बिया सगळेजण सुकवून ठेवायचे आणि मग ह्या वर्षीचं बियाणं पुढच्या वर्षी वापरायसाठी ठेवायचे. पण आता कोण करत नाहीत कारण आता बाजारात भेटतात आणि त्या बाजारातून विकत आणतात. हे बघा. तर मंडळी चला आता आपले आहे ना ह्या मळीची पण पेरणी करून झाले आणि आता आहे ना हे बघा चला आता बैलांना आहे ना पुढं दुसऱ्या मळीत घेऊन जायचं आहे. हे बघा तर चला. जसं आमच्याकडे आहे ना कोकणामध्ये अशा छोटे छोट्या मळ्या असतात. हे बघा मग बैलांना आहे ना इकडून असं घेऊन जावं लागतं सोडून. हे बघा तर चला आता इकडे आहे ना इकडच्या मळीमध्ये आपल्याला बैलांना घेऊन यायचं आहे. इथं येऊन परत जोकडायचे आहेत. हे बघा बाबाने बैलाला घेतला नाही. हा बघा मोऱ्या आणि आईने इकडं राजूला घेतला नाही. या हा बघा हिची काय भीती वाटते. त्याचा काय भरोसा नाही. हा तापला असेल आता. त्याचा कामाचा आजचा पहिला दिवस आहे ना त्याच्यामुळे थोडा गरम झाला आहे. हा बघा सकाळ सकाळ एक शिवाल तर मोडला नाही. हे बघा हे बघा इकडे ना मळीच्या बांधावर जी अशी जी झाडं आलेली असतील ना ते अशी तोडून घ्यावी लागतात. नाहीतर मग काय होतं मोठी झाली ना परत या शेतामध्ये इकडे येणार. मला बांधावर अशी छोटी मोठी झाडं असतात ना ते सगळी साफ करून घ्यावी लागतात इकडं. पण सकाळ संध्याकाळी कधी गेली नाही. सकाळी वाटतं परत आली. हे बघा मस्तपैकी कोरा चाय. हे बघा इकडे सगळेजण आता चहा प्यायला बसलो आम्ही. हे बघा तर चला मस्तपैकी गरम गरम शेतावरती कोरा चाय प्यायची मजा ना लय भारी. पण गरम गरम चाय आणि बिस्किट खाऊया. हे बघा सगळेजण इकडे गरम गरम चाय. आई बिस्किट नाही खायत आहे बिस्किट. ठीक आहे आता मस्तपैकी आपण नाश्ता करूया चहा बिस्किटचा आणि परत आपल्या पेरणीला सुरुवात करायची. हे बघा शेतावर आल्यावर आहे ना अशी चहा बिस्किट खायची मजा भारी असते. हे बघा आणि इकडं पावसाने पूर्ण काळोख केला आहे बघा. बहुतेक पाऊस येण्याचे चिन्ह आहेत. हे बघा मळब आले पूर्ण. बघा बैलांना पण थोडा आता आराम भेटलाय. सकाळी कामाला 7 वाजता सुरुवात केल्यापासून बैलांना पण आराम नव्हता भेटला. आणि हा बघा हा आमचा आहे ना मोऱ्या. हा आमचा शहाणा बैल आहे. हा बघा आता आहे ना खूप वर्ष झाली याला म्हातारा झाला. बाबाने याला किती वर्ष झाली? भावाने याला किती वर्ष झाली? बघा 16-17 वर्ष झाली. पण एवढा बैल आमचा हा चांगला आहे ना
की कोण जरी बाजूला बारकं माणूस जरी उभं राहिलं नाही इथं, हे बघा, तरी पण तो कोणाला काय करणार नाही. हा बघा, लहान लहान पोरं जरी बाजूला येऊन उभी राहिली ना तरीसुद्धा काय करत नाही. हा बघा, एकदम भारी बैल आहे. आणि हा आहे ना, हा लय डांबीस आहे. हा बघा, याला सारखे नुसता फुसकाटेल. हा बघा, आज आहे ना थोडा गरम झाला आहे, त्याच्यामुळे जास्त त्याला काय हात लावायला नको. नेहमी आहे ना दरवर्षी काय करणार, कामाला सुरुवात केली ना की पहिलं बसायला सुरुवात करतो हा. हा बघा, पण आज तर अजूनपर्यंत बसला आहे नाही, थोडं दमला नाही. लय नाटकं असतात याची. हा थोडा आळशी बैल आहे. ठीक आहे, आपण खूप कामं करतो. आणि आमचा हा बघा मोर्या. तर चला, तर मंडळी, बैलांच्या सहाय्याने शेती करणारी आहे ना, ही आपली शेवटची पिढी आहे. हे बघा, याच्या पुढे आहे ना, याच्या पुढची पिढी शेती करेल की नाही हे पण माहिती नाही, पण बैलांच्या सहाय्याने मला वाटत नाही की याच्या पुढे शेती केली जाईल. कारण का आता आहे ना जास्त करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती केली जाते. आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करण्यात आणि बैलांच्या सहाय्याने शेती करण्यात खूप फरक आहे. हे बघा, जी मजा बैलांच्या सहाय्याने शेती करण्यात आहे ना, ती मजा ट्रॅक्टरमध्ये नाही आहे. आणि ट्रॅक्टरने शेती करतात त्याच्यामुळं कसं लोकांचा व्यायाम पण बंद झाला. आता बघा इकडे बघा, एवढी म्हातारी माणसं बघा, हे बघा असे कुटावली नाही ना डिपल फोडते आहे. हा पण आहे ना आपल्याकडील वयस्कर लोकांचा आहे किंवा आपल्याकडील लोकांचा हा एक व्यायाम आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने ही सगळी कामं बंद झाली. हे बघा, तर जी मजा आहे ना इकडे बैलांच्या सहाय्याने शेती करण्यात आहे, ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने नाही आहे. हे बघा, याच्या पुढे आता शेती करणारी पण पिढी दिसेल की नाही काय माहिती नाही. बहुतेक जणांनी तर आता शेती करायची सोडले. क्वचितच बैलांच्या सहाय्याने शेती करतात. त्या बैलांच्या पायाला कस असतो, हां, म्हणजे त्यांना सगळं तुडवले राहतं आणि सगळं त्यांच्या सेंद्रिय खतान शेती होते, म्हणून शेती म्हटलंय त्याला. सगळ्या मलमूत्रापासून शेती होते, म्हणून जनावरं पाळावी लागतात. बैलांच्या सहाय्याने शेती कशी व्हायची की बैलांच्या सहाय्याने मलमूत्र, त्यांचं शेण वगैरे आहे ना, हे पहिलं शेतीसाठी कुठलं खत वापरलं जायचं नाही. तर शेणखत असायचं ना, बैलांचं जे शेणखत असतं ते शेतामध्ये टाकलं जायचं आणि त्या खतावर पहिले लोक शेती करायची. आता खूप अशी खतं येतात टाकायला, पण पूर्वीची लोक शेणखत वापरायचे आणि त्याच्या सहाय्याने शेती व्हायची. तर एवढ्या ना आजचा आपल्या पेरणी करून झाले इकडच्या शेताची. हे पळसावनातलं आमचं शेत होतं ना, त्याच्या शेताची आमची पेरणी करून झाली. आणि आता आहे ना बघा, बैलांना घेऊन चाललो आहे आम्ही घरी. हे बघा, आजच्या दिवसाचं बैलांचं काम झालं आहे. तर चला, हा बघा, आता बैलांना आपल्याला घरी घेऊन जायचं आहे. हे नागं सोडायचं आहे. तर चला, तर घेऊन जाऊया आपण बैलांना वाड्यात. बैलांचा आजच्या कामाचा पहिला दिवस होता. हे बघा, गमले असतील बघा. तर चला, तर घरी जाऊन आपल्याला वाड्यामध्ये यांना बांधायचे आहेत. तो बघा, तो कसला सनकी बरोबर गेला आहे बघा पुढं. त्याला वाटत होतं कधी मला एकदा सोडतायत आणि कधी एकदा वाड्यात जातोय. आता वाड्यामध्ये जाऊन आपल्याला यांना पाणी पाजायचं आहे आणि खायला घालायचं आहे. चला, ह्यांना ना डोलगी बांधून घेऊन आले. जर डोलगी बांधलेली नसती ना, हे बघा, तर इकडे तिकडे आहे ना काय ना काहीतरी खायला पळत गेले असते. म्हणून बैलांचे ना डोलगी बांधूनच त्यांना वाड्यात आणलेलं आहे. पाणी आणलेस का पाणी? मग चल, पाणी घे. तर मंडळी, हे बघा, आपले बैल आहेत ना आता फायनली वाड्यामध्ये आलेत. हा बघा, हे राजू, चला या बैलांना आहे ना आपण आता बांधूया. आणि हा बघा, हा एक छोटा बैल आहे, हा मंगले आहे. हा बघा, ह्याला पण बहुतेक यंदा शिकवायला लागेल, तसा मोठाच झाला आहे. चला, त्या बैलांना आहे ना आपण बांधूया आणि नंतर मग पाणी पाजूया आणि त्याच्यानंतर मग बैलांना खायला घालायचं आहे.
आणि खाली कर. चला यांचे ना डोलगी पण सोडूया. हे बघा ही डोलगी असतात, त्याला आमच्याकडे डोलगी बोलतात. त्या बैलांच्या तोंडात घालतात. हे बघा, नाहीतर बैल इकडे तिकडे ना चरायला गेले असते काय नाही काय तरी. तर चला हे बघा आता पाणी आणले आपण आणि बैलांना पाणी पाजूया. भैया य, लो 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 लो. हा बघा दमलेत, कारण आजचा पहिला दिवस होता ना बैलांचा, तेवढा त्यामुळं आहे ना थोडे दमलेत बैल. हे बघा पाणी पाजूया. आणि हा बघा राजू रागवलाय वाटतं. हा बघा हे, चला याला पण पाणी पाजूया. आणि पेंडा आहे ना, हे बघा इकडे वरती सगळा पेंडा भरलेला आहे. हे इकडे गवत आहे. हे बघा पेंडा आणि गवत. पाणी नकोय काय रे? ए पाणी नकोय वाटतं, काय माहिती रागवलंय वाटतं. हे बघ पाणी पी. धर, या. चला मोला पाणी पियालंय. राजूला काय पाणी नकोय, नंतर परत एकदा पाणी दाखवायला लागेल त्याला. चला आता इकडे आहे ना गवत आणि पेंडा आहे ना तो खायला घालूया. तर मंडळी चला फायनल आहे ना आपल्या आज पेरणीचा पहिला दिवस होता आणि पेरणी करून आहे ना आपण बैलांना घरी घेऊन आले. हे बघा इथे बांधलेत, त्यांना पाणी पाजले आणि खायला पण घातले. तर चला मंडळी, तुम्हाला आजचा आमच्या गावाकडील पेरणीचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. चला आता भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय.